या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने बोलतो. तर बघा, मी जास्त सांगणार नाही, कारण होतं काय तुम्हाला सांगतो. माझ्या अनुभवाप्रमाणे माणसानं बोलण्यापेक्षा माणसाचं काम जास्त बोलत असतं, आणि ते खरं आपण डोळ्याने ऐकतो, आणि तो खरा विकास. आणि गेल्या 35 वर्षात या कुटुंबाने आपला वेळ दिलेला आहे आणि या पुण्यभूमीचा कायापालट केलेला आहे. आणि या पुण्यनगरीचं नाव जगाच्या नकाशावरती अग्रस्थानी येण्यासाठी सिंहाचा वाटा या कुटुंबाचा निश्चित आहे, आणि हा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हे होत असताना विकास किती झाला, तर मी एक थोडक्यात सांगेन तुम्हाला. विकास किती झाला तर मातेच्या गर्भातील बाळापासून ते आमच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत जे जे म्हणून काही जे लागेल ती या कुटुंबाने आमवासियांना दिलेलं आहे. आणि एवढ्या वासियांना तर उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, दवाखाने अशा कितीतरी योजना राबवलेल्या आहेत, आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पावले येतोय. आणि हीच परंपरा भाऊंच्या नंतर पुढे राहिलेली आहे, आणि शंकर भाऊंनाही सन्मानानं तिकीट मिळालेलं आहे. तर त्याचाही मला वाटतं आपण सगळ्यांनी आदर करतोय. आणि मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की ते त्यांचं घराणं, त्यांचं काम हेच त्यांना निवडून देणार आहे हे, आणि फक्त आपण त्यांना आशीर्वाद देणार आहोत. आणि तो आशीर्वाद आपण ज्येष्ठ त्यानं त्यांना जरूर देऊया. आणि मला वाटतं या निवडणुकीत आपण एकटेच नाही, आपण बघा, आपण एक चैन बनवणार आहे की आपण आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाच्या आसपासची लोक, आपला मित्र परिवार, अशा सगळ्यांची चैन करून पुन्हा आपल्यापर्यंत भावनाच मतं द्या हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत लोक आली पाहिजे. त्यावेळेला ही सरकार आपलं पूर्ण होईल आणि आपण त्यांना बहुमतानं विजयी निश्चित करू. आणि हे बघा, आपण प्रवाहाबरोबर चालू. आज जो प्रवाह चाललेला आहे तो एकीच्या बळाचा आहे. आपण पाहतोय की आता भारतीय जनता पक्ष हे सगळं, हे आपण म्हणतो ना, ते जाहिरात आहे बघा, एक जोड है वो फीविकॉल का जोड़ है, वो निकलेगा नहीं, वो टूटेगा नहीं, वो बढ़ता रहेगा. असंच वाढत राहील आणि आपल्यापासून ते मोदीजींच्यापर्यंत एकसंघ पक्ष राहील आणि आपण जास्तीत जास्तपणे प्रगती करू शकू असं मला वाटतं. त्यामुळे ही कामं करणारी माणसं आहेत. आणि आपण आता या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलेलं आहे की त्यांनी किती काम केलेलं आहे. तर हे काम डोळ्यापुढे ठेवू आणि त्यांना आपण बहुमताने निवडून देऊ, एवढी मी इथं अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना इथं जमल्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपण इथं आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. कारण आमचं हे विरंगुळा केंद्र आपल्या पदस्पर्शाने पावन होतंय, पवित्र होतंय. तर असंच आपण वरचीवर आम्हाला भेट देत जा. आपल्याला शुभेच्छा. पुढच्या विषयासाठी आम्ही जरूर आपल्यास देतो. एवढं बोलून मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आता आपण काय करूया, तर बघा, आपण नारा देऊया, लोकांना बाहेर करू द्या, विजयीचा नारा देऊया की मी इथं जाहीर करतो की आता ही निवडून तर आलेले आहेत, केजरीवाल सत्य आहे. तर आपण नारा देऊया, आपण सगळ्यांनी म्हणा बरं का, आपण सगळ्यांनी मिळून नारा द्यायचा आहे. शंकरराव जगतापांचा जरा मोठ्याने म्हणा. हे सगळं जरा जाऊ द्या, हे निघालं तरी चालेल, ते गरीब माणसं पुढे. त्यामुळे शंकरराव जगतापांचा
विचार करा, पिंपरी चिंचवड शहर पूर्वी खेडेगाव म्हणायचे, खडकी दापोडी म्हणजे आम्ही कंपनीमध्ये कामाला असायचो 50 वर्षापूर्वी, तर लोक पुण्याला राहायला जायचे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे बंगाल असं खेडेगाव होतं. पण लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या दूरदृष्टीने एवढा प्रचंड विकास झालेला आहे या शहराचा की पुण्याला राहायला जाण्यापेक्षा आता पुण्यातले लोक ते गल्लीवर नको म्हणून पिंपरी चिंचवड शहरात फ्लॅट बुक करायला लागले. म्हणजे जे रस्ते पहा, इथले फुटपाथ पहा, एवढ्या प्रचंड काम लक्ष्मीभाऊंनी केलेलं आहे. तर लक्ष्मीभाऊंनी जे काम केलेलं शहर विकासाचं ते खरं कामाची पोचपावती म्हणजे शंकर शेठ जगताप यांना 23 तारखेला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे बसलेले गणेश शेठ कसपटे असतील, आमच्या स्नेहाताई गलाटे असतील, रणजित आबा असतील, संदीपांना कसपटे असतील, म्हणजे सर्वजण मान्यवर लोक आहेत आणि आमच्या विनायकदादा गायकवाड, अरे सोसायटीसाठी रात्रंदिवस पाहून गेलेला कार्यकर्ता तुमच्या बाजूला बसलेला आहे. 100% सोसायटीमध्ये अगदी 99% मतदान हे भाजपला होणार आहे. जे पिंपरी चिंचवड शहरात लीड असेल ते आमच्या वाकडमधून सर्वात जास्त मिळणार आहे. मी साधारण 50 वर्षापासून भागात, पण जेव्हापासून लक्ष्मीभाऊ जगताप राजकारणात मी चिंचवड गावात राहतो तेव्हापासून प्रत्येक वेळेस त्यांच्या साथीला म्हणजे चिंचवड असताना सुरेश भोईबरोबर मी काम केलेलं आहे. पण जे डेव्हलपमेंट पूर्वी अजित पवार पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप झाला असं म्हणायचे, पण नाही. लक्ष्मीभाऊ जगतापांचं किती दूरदृष्टीचं नियोजन होतं. रस्ते कसे असले पाहिजेत, ब्रिज कुठं असले पाहिजेत, म्हणजे अत्यंत शहर हे मॉडेल शहर आपलं पिंपरी चिंचवड होणार आहे. आज ब्रिज बघा, आज मेट्रो बघा, अरे आपण स्वप्न होत असं जे त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या डेव्हलपमेंटची पावती ही 23 तारखेला गुलाबाच्या स्वरूपातच मिळणार आणि प्रचंड मतांनी 1 लाखाच्या मतांनी पुढे तुम्ही विजय व्हाल अशी मी अपेक्षा करतो. आणि परत एकदा साहेबांचं मी खूप पुढच्या 23 तारखेच्या कार्यक्रमाला आम्ही इथं जेव्हा असणार तुमची पण उपस्थिती जेव्हा विजय आमदार झाले, आमच्या ज्येष्ठांच्या काही समस्या आता काही बोलत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही आमदार झाल्यानंतर म्हणजे तुमच्या गेल्या टर्मला पण आमदार होता राहिले, पण अश्विनीताई या आमदार होणार होत्या, पण आता तुम्ही 101% जगताप कुटुंबातला तुम्ही आमदार हे विजय होणार आहे. तर आमच्या सर्वांच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. आणि पुढं आमच्या सोसायट्यांना जे दैनंदिन जे प्रश्न आहेत, समजा पाणी पुरवठा असेल, आमची पाण्याची टाकी ताणलेली, भामा आसखेड धरण जे आहे त्याचं पाणी इथं बदलणी पेपरपर्यंत पाईपलाईन झालेली आहे, पण पाणी नाही आलं, ती जबाबदारी तुमची आहे. तसेच आमच्या वाकडमध्ये तुम्ही कुठेही फिरा, वाकडमध्ये किती रस्ते भारी केले आमच्या विनायकदादांनी, खरं नियोजन म्हणजे खरं अत्यंत संदीपांना असतील, पण फक्त एकच अडचण आहे ती तुम्ही सोडवली पाहिजे. लक्ष्मीभाऊंनी जे शहर डेव्हलप केलं, जो आपला भाग डेव्हलप केला, परंतु कुठेही चारी रस्त्याला फिरा, कुठेही ज्येष्ठांना टॉयलेट नाही, ही फार मोठी अडचण आहे. तुम्ही आमदार झाल्यानंतर या गोष्टीकडे जरूर लक्ष घाला. आणि पुन्हा एकदा खूप खूप आमदार साहेबांना शुभेच्छा देतो. आणि कहने जा रहा हूँ जो मेरा ये 15 दिन से जो अनुभव है और मेरा उनसे काफ़ी इंटरेक्शन भी हो रहा है और मैं काफ़ी सोसाइटी से भी जुड़ा हूँ और पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसाइटी के कई मेंबर्स और चेयरमैन और सेक्रेटरी से भी जुड़ा हुआ हूँ. जो मैंने रिव्यू लिया है मैं प्रत्येक जनों से जहाँ जहाँ ग्रुप है, जहाँ जहाँ जैसे ब्रह्म कुमारी सेंटर्स है, श्री रविशंकर, इन सब से मैंने जब इंटरव्यू लिया इंटरेक्शन में मुझे एक ही पता चली और एक ही नाम पता चला है, वो है श्री शंकरभाऊ जगताप. जोरदार तालियों से शुभेच्छा. एक भी ऐसा व्यक्ति नहीं मिला. इवन मैं आपको बताता हूँ अपोजिशन पार्टी के कुछ मेंबर्स हमारे यहाँ पे है जो मेरे साथ जुड़े, उन्होंने कहा जवाहर काका अगर आप उनके साथ में है तो हम आपके साथ में है. तो सबके साथ सबका विकास, ये जो हमका मोदी साहब ने जो हमको नारा दिया है, ये नारा यहाँ पे भी लागू सभी हमारे साथ में जुड़े हुए हैं. इसलिए आपके लिए एक बार फिर से शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी इथं 246 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. पूर्वीचा जो विकास पाहिलेला आहे, भारतीय जनता पक्ष जेव्हा आता निवडून आलेले आहेत त्यानंतरचं सर्व कार्य मी सांगलीमध्ये माझे बरेच बँकेचे बरेच संबंध आहेत. लक्ष्मणभाऊ जगतापांच्या माझे बरेच संबंध आले, त्याची संपूर्ण टीमला मी ओळखतो. आणि जो भारतीय जनता पक्षाने जो पिंपरी चिंचवडमध्ये ह्या 5 वर्षात जे काम केलेलं आहे ते अगदी प्रशंसनीय आहे. आणि मी एकच विनंती करतो की सर्वांनी आपल्या घरातलं मतदान शिवाय
हीच मी सर्वांना विनंती करतो आणि भाऊंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अधिकृत उम्मीदवार मान्य शंकर भाऊ जगताप, इनके लिए मैं यही कहूँगा कि मंजिलें वही चुनते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है. और आप इरादा सच्चा हो तो आप आसमान भी छू सकते हैं. ऐसे उम्मीदवार बीजेपी ने दिया है. तो हमारे दोनों मंडल की तरफ से और सभी ज्येष्ठ नागरिकों के तरफ से मैं यही कहूँगा कि उनको जंगी बहुमत से चुन के लाना है और हम लाएंगे ही. और इसीलिए सबने प्रयत्न करना है. वाकड़ में से अधिक मत पढ़ना चाहिए. कभी पढ़ेंगे जब एक ज्येष्ठ नागरिक 10 लोगों को इम्प्रेस करेंगे. और यही शुभकामना के साथ उनको मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और आशीर्वाद देता हूँ. नंदनीस्परा सोसायटीमध्ये सुद्धा राहतो. गेली 10-12 वर्ष मी विनायक दादा असतील, आपले स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील, अश्विनीताई जगताप असतील आपले सध्याचे आमदार, आणि आपले भावी आमदार 21 तारखेपासूनच्या भावी आमदार आपले शंकर जगताप असतील, यांच्यासोबत हाऊसिंग सोसायटी फेडरेशन म्हणून आम्ही बऱ्याचशा इश्यूजवर आम्ही काम करत असतो. मग ते पाणी असेल, दत्त मंदिर रस्ता रुंदीकरण असेल, आणखी हाऊसिंग सोसायटीच्या बऱ्याचशा समस्या व्हाईस चेअरमन म्हणून आम्ही त्यांच्याशी गेले 10-12 वर्ष आम्ही चर्चा करत असतो. माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, पण एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक कणखर नेतृत्व, क्विक डिसिजन आणि कुठल्याही गोष्टीवर स्टँड घेण्याची हिंमत ही लक्ष्मण भाऊंमध्ये त्यावेळेस होती. तीच हिंमत मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती शंकर जगतापांमध्ये आहे आणि ते आपल्यासाठी उभे राहू शकतात. पालिकेमध्ये असेल, विधानसभेत असतील, ते आपल्या बाजूने उभे राहतील. तर सगळ्या हाऊसिंग सोसायटीच्या काकूंना, सर्व नागरिकांना मी एक रिक्वेस्ट करेन की प्रत्येक नागरिकाने 10 लोकांची जबाबदारी घ्यावी. आपल्या सोसायटीमध्ये 10 लोकांना फोन करून, वैयक्तिक फोन करून सकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत आपण एक जबाबदारी घ्यावी की कमीत कमी 10 लोकांनी 12 वाजेपर्यंत असेल, 11 वाजेपर्यंत असेल, त्यांनी मतदान आपल्या सोसायटीमधल्या लोकांनी तरी करायचं. 100% आपला हा टार्गेट असेल, पण एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी असेल. काही 4 पॉईंट मी सांगेन की एक आपल्याला आपल्या हाऊसिंग सोसायटीचं एक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला शंकर जगतापांच्या मागे उभं राहायला लागेल. हिंदू म्हणून आपलं हिंदुत्व बळकट राहण्यासाठी, बळकटच आहे पण आणखी सशक्त करण्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहायला लागेल. आणि 100% मतदान, 100% मतदान झालं तरच आपल्याला एक भरघोस यश मिळेल. तर तुमच्याकडनं मी हीच अपेक्षा करेन. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन म्हणून आम्ही सर्व सोसायट्यांना हेच एनकरेज करतो, 100% मतदान करा. प्रत्येक नागरिकाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. आणि 20 तारखेला 12 जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत आपलं 50 ते 60% मतदान 1 वाजेपर्यंत झालं पाहिजे असं मी सर्वांना एक विनंती करेन. मतदानाची वेळ तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. ही सभा की आपण वोट अपील करण्यासाठी आलो, विजयाची सभा झाली. तर अर्थातच सांगितलं तुम्ही लक्ष विजय झालेला आहात. ज्येष्ठांचा आशीर्वाद हा सगळ्यात आधी लागतो. जसं आपण एक्झामला जातो तेव्हा आई वडील आपल्या जे जुनी पद्धत असायची की दही साखर वगैरे द्यायचे, तर तेच हे तुमचे गोड शब्द हे आम्ही दही साखर घेऊनच पुढे पडलेलो आहोत. युद्धात जाताना सुद्धा घरच्यांचे आशीर्वाद जसे लागतात तसं हे युद्ध आपण जिंकलेलो आहोत, इथं हे दिसतच आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जे उपस्थित झालात, आपले आशीर्वाद आमच्या शंकर भाऊंना दिले, आपल्या शंकर भाऊंना दिले आणि नक्कीच विजयानंतर सुद्धा आपली ही एक सभा होणारच आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. माझ्यासोबत सगळ्यांनी घोषणा द्यावी. भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. शंकर भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शंकर भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. थोडेसे लोक त्यांना त्रास झाला आणि रोड म्हणजे, आणि नंतर सांगितल्यानंतर मग मोबाईलमधल्या स्लिप्स त्यांनी अलाउड केला शंकर भाऊ.
तर आपणही थोडी काळजी घेऊ, कारण विरोधकांकडे मागण्यासाठी काय नाहीये, आपल्याकडे देण्यासाठी खूप आहे. तर आपलं मत हे बहुमूल्य आहे. तर जाताना तेवढी फक्त एक आम्हाला आठवलं विनयदादाशी डिस्कस करताना, म्हणून तुम्हाला जस्ट सांगितलं. आणि एकच सांगतो, तुम्ही या ठिकाणी या विरंगुळा केंद्रामध्ये म्हणजे जसं देवाच्या मंदिरात गेल्यावरती पॉझिटिव्ह एनर्जी येते, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे. शंकर भाऊंना सुद्धा वाटलं की मी आमदार झालोय, तसंच या ठिकाणची ही पॉझिटिव्ह एनर्जीच हे सांगून जाते की नक्कीच भाऊ आमदार होणारच आहेत. तर तुम्ही ही पॉझिटिव्ह एनर्जी खरंच अशीच टिकवून ठेवा. विरंगुळा केंद्रात आल्यावरती खूप छान वाटलं. माता की भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम जय जय श्रीराम. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व माझ्या तरुण मित्रांची मी दिलगिरी व्यक्त करतो की इथे यायला आम्हाला उशीर झाला, आणि हा तरुण मित्र आणि मैत्रिणींचा जोश पाहून खरोखरच आम्हाला लाजण्यासारखं वाटायला लागले. आणि आत्ताच विनायक दादांना आम्ही चर्चा करत होतो की आपण अर्धा तास काम केलं तरी थोडं थकल्यासारखं होतं, पण तुमचं हे उत्साह ऊर्जा पाहून खरोखरच आम्हाला पण ऊर्जा येते. तर अशा या वेणूनगर तरुण मित्र मंडळींचं मी महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या नात्याने आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या बैठकीचं ज्यांनी आयोजन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके विनायक दादा असेल, अभिजित असेल, संदीप अण्णा असेल, त्याचप्रमाणे गणेश कसपटे असतील, आमच्या कलाटेताई असतील, पियुषाताई पाटील असतील, रणजित असेल, सचिन जी साठे असतील, या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि कौतुक करतो, अभिनंदन करतो. आज मी या ठिकाणी जो उभा आहे ते तुम्ही केलेली मला शिकवण, तुम्ही केलेलं मला मार्गदर्शन, तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि तुम्ही दिलेलं प्रेम, या सर्व गोष्टींमुळे मी किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते इथे आज उभे आहोत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आम्ही सर्व कार्यकर्ते मुलगा म्हणून सदैव ऋण राहील आणि हे ऋण फेडण्याचं आम्हाला भगवंत जास्तीत जास्त आयुष्य देऊ, की जास्तीत जास्त तुमची सेवा करता यावी आम्हाला. या पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही खंबीरपणे उभं राहू. असंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र ही संकल्पनाच मुळे ती लक्ष्मण भाऊंची आहे. जर मला सांगायला आनंद वाटेल की सर्वात अगोदर विनायकदादा पिंपळेगुरूमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ झाला, सांगवीमध्ये संघ झाला, आणि त्यावेळेसचे श्रीराम जी आडनाव विसरलं त्यांचं, श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला ज्येष्ठ नागरिक संघ हा सांगवीमध्ये चालू झाला आणि त्यांना पहिलं विरंगुळा केंद्र हे सांगवीमध्ये देण्यात आलं. आणि त्याच पद्धतीचे विरंगुळा केंद्र पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्याचं आम्ही काम केलं. आणि त्याचबरोबर मग पिंपळेगुरूमध्ये मी ज्यावेळेस 2007 ते 12 नगरसेवक असताना 3 ठिकाणी विरंगुळा केंद्र करून दिलं. भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ असेल, विष्णुचार्य ज्येष्ठ नागरिक असेल, यांना सुदर्शन नगर येथे, आणि सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघ हा पुन्हा महाराष्ट्र कॉलनीतला. अशा 3 ठिकाणी आम्ही त्यावेळेस ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र करून दिलं. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की मागील महिन्यातच आपल्या संघाच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा वृषाली मरळताई यांच्या आणि माझ्या प्रयत्नातून, म्हणजे एकट्याच्या नाही, आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी सेंट्रली एक चिंचवड स्टेशनला महानगरपालिकेकडनं 9 गुंठ्याची जागा आपल्याला हस्तांतरित झाली आहे. आणि त्या ठिकाणी लवकरच सेंट्रली आपलं ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यालयाचं किंवा प्रत्येक संघाचं हे हेड ऑफिस असतं, त्या पद्धतीचे हेड ऑफिस हे तिथे चिंचवड स्टेशनला होणार आहे. त्याचं प्लॅनिंग आता चालू झालेलं आहे. ते प्लॅनिंग करत असताना निश्चितच आपल्या काही सूचना असतील त्या सूचना आम्ही घेऊ. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सूचना ह्या आम्ही त्या घेणार आहोत आणि तिथे ज्येष्ठ नागरिक संघ करणार आहोत. आत्ताच अभिजितनेही सांगितलं की आत्ता जवळपास आपण 3 ते 4 ज्येष्ठ नागरिक संघ ह्या भागात केलेले आहेत.
मग वेणूनगर असेल, सावित्रीबाई फुले उद्यान असेल, पिंपळे निलक येथील जे मंदार असेल, अशा प्रकारचे ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र हे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यातील एक पहिलं पाऊल म्हणजे आज जे चिंचवड स्टेशनला आम्ही त्या जागेची मान्यता घेतली, जागा आपल्याला हस्तांतरित झाली आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपण तिथं काम चालू करणार आहोत. त्याच पद्धतीने मला वाटतं संदीप अण्णांचं तिथे कसपटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात मी जाहीरपणे सांगितलं की माझा विधानसभेमधील पहिला प्रश्न असेल तो माझ्या माता भगिनींसाठीचा असेल. आज जर आपण पाहिलं तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर हॉस्पिटलमध्ये 2 डिपार्टमेंट असतात. एक जेंट्सचा एक वॉर्ड असतो आणि लेडीजचा एक वॉर्ड असतो. तर मी हे महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो किंवा आपल्या सर्वांच्या मदतीच्या जोरावर मी प्रश्न करून तो मान्य करून घेणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मग सरकारी हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, ज्या पद्धतीने काही पॅन्डेमिक आलं तर एखादा आयसोलेटेड रूम ठेवावं लागतील, विलगीकरणाची एक रूम सेपरेट ठेवावं लागतील की जे काही महामारी आली किंवा कुठले असे व्हायरल इन्फेक्शनवाले पेशंट असतात त्यांना वेगळ्या ठिकाणी आयसोलेट करावं लागतं. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक संघास ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी हा वेगळा वॉर्ड असला पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, जेणेकरून आज ज्या पद्धतीने आज ज्येष्ठ आमच्या सिनियर सिटीजनांना, आमच्या वडिलांना, आमच्या आजोबांना एक मायेच्या हाताची गरज असते, एक आपुलकीचं आणि प्रेमाच्या शब्दाचे भुकेले असतात, ते देण्याचं काम ह्या वेगळ्या सेपरेट वॉर्डच्या माध्यमातून केलं जाणार आहे. कारण आज आपण पाहिलं तर आज तुम्ही सर्व मंडळी आमच्यासाठी अहोरात्र कष्ट केलं, आम्हाला एवढं मोठं केलं. कामानिमित्त आम्ही 24 तास तुमच्याबरोबर नसतो किंवा काही आमचे भाऊ हे परदेशामध्ये आहेत आणि परदेशातून तुमच्याकडे देखभाल करणं शक्य होत नसतं. म्हणून अशा वेळेस हा आपण केलेला सेपरेट वॉर्ड तिथे त्याच पद्धतीचं काउन्सिलिंग, त्याच पद्धतीची डॉक्टरची टीम ही ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी, त्यांचं मानसिक संतुलन कसं स्थिर राहील, त्यांना कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंटची गरज आहे, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या इलाजाला वेगवेगळे डॉक्टर लागतात त्याच पद्धतीचं आपण या हॉस्पिटलमध्ये आपण याचं प्रोव्हिजन करणार आहोत. आज आपण पाहिलं आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून मोदीजींनी 65 वर्षाच्या पुढील लोकांसाठी सुद्धा आता मेडिक्लेम फॅसिलिटी चालू केलेली आहे. आणि आपला दुसरा एक प्रश्न असेल, ज्या आमच्या माता भगिनींना STचा पास अर्धा फ्री आहे, तर आता आम्ही 50%वर गप्प बसणार नाही. आम्हाला 100% STचा पास फ्री पाहिजे, यासाठी आम्ही आवाज उठवणार आहे. कारण 50% आणि महिलांना सहभागी करून घेण्याच्या ह्याच्यात आम्ही पुरुष मंडळी मागे पडलो. म्हणून आम्हाला पण 50% नाही 100% हा STचा पास फ्री असावा. त्याचबरोबर PMPLच्या पासमध्ये पण जास्तीच्या सवलती असाव्या. या सारख्या अनेक योजना ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री तीर्थरूप यात्रा ही जी काही स्कीम आहे या माध्यमातून पूर्ण आपल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचं दर्शन हे मोफत केलं जातं. अशा अनेक योजना ह्या आमच्या माता भगिनींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हे युती शासन असेल किंवा मोदीजींचं सरकार असेल हे घेऊन येत आहे. आणि तीच योजना, त्याच प्रकल्प या पुढील काळामध्ये आपल्याला चालू ठेवण्यासाठी आपण येणाऱ्या 20 तारखेला आपण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे सत्तेत आणायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या मतदानाच्या जोरावर माननीय मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान केलं, त्याच पद्धतीने येणाऱ्या आपल्या मतदानाच्या जोरावर आपण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि यासाठी आपण 20 तारखेला सर्वांनी एक अधिकृत उमेदवार या नात्याने माझं बॅलेट मशीनला 2 नंबरला नाव आहे जगताप शंकर पांडुरंग, या नावासमोरील कमल चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं, असंच या ठिकाणी मी आपल्याला विनम्र आव्हान आणि विनंती करण्यासाठी आलेलो आहोत. आज तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा जोश आणि ऊर्जा पाहून माझा आनंद द्विगुणित झाला आहे, गगनात मावेना. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद दिला आहे
खरोखर आज विनायक दादा पहिल्यांदा आज वाटलं की मी आमदार झालो. अनेक ठिकाणी मोठ्या रॅली झाल्या, प्रचार सभा झाल्या, जंगी स्वागत झालं, पण जे वडिलांनी कौतुक केलं आणि जो वडिलांनी आणि आईने शब्द दिलाय तो खरोखरच म्हणजे आई वडिलांचा शब्द हा प्रमाण मानून आम्ही मंडळी आतापर्यंत काम करत आलेलो आहोत आणि खरोखरच आज डबल ऊर्जा आम्हाला मिळालेली आहे आणि या ऊर्जेचं निश्चितच तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम या पुढील काळामध्ये जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत आम्ही करत राहू एवढेच मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो. आपलं पुढील सर्वांचं आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशीच गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि अजून एक गणरायाचरणी प्रार्थना करतो की आमच्या 100रीला तुम्ही सगळेजण हजर राहावे.